जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माई चिंचरा इयत्ता 4थी. नमस्कार, माझे नाव अरविंद रावसाहेब शिंदे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माई चिंचरा इयत्ता 4थी. भर जरी ग पितांबर दिला फाडून, भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण, सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहीण, विचाराया गेली नारद म्हणून, बोट श्रीहरीचे कापले ग बाई, बांधायाला चिंधी नवकर देई. श्याम, ए श्याम, काय होतंय? पाय चेपू? पाय नको रे चेपायला, मेली रोज चेपायचे तरी किती? तू सुद्धा कंटाळा हो. मी तरी काय करू, मला हातभर आहे, काही करवेनासे झाले. श्याम, तू दिवसभर काम करून जमतोस हो, पण उद्यापासून तुला आणखी काम 3 दिवस करायला सांगणार आहे. करशील ना तू बाळा? कोणते काम? आई, मी कधीतरी नाही म्हटले आहे का? नाही हो बाळ, तू कधी सुद्धा नाही म्हटले नाही. हे बघ, उद्यापासून प्रवास सुरू होतील. मला 108 अक्षरा घालता येणार नाही. मला भोवळी कशी तरी पायावर तुझा हात धरून जाईल, पूजाही करेल, 3 प्रदक्षिणा घालेल, बाकीच्या प्रदक्षिणा तू घाल गो बाळ. आई, माझ्या प्रदक्षिणा कशा का चालतील? चालतील हो बाळा, देवाला डोळे आहेत, देव काही पेला नाही, त्याला सारे समजते. तू म्हणजे मीच नाही का? अरे, तू माझ्या पोटचा गोळा, माझा जणू भाग, माझेच तू रूप. तू ज्या प्रदक्षिणा घालशील त्या माझ्याच होतील. मी दुबळी, आजारी, हे देवाला माहित नाही. नाही, मला बायका असतील, मुले चिडवतील, शिवाय शाळा बोलावल्यावर मस्त रागवतील. श्याम, आईच्या कामाला उठली रे लाज, ते देवाचे काम. ते करीत असता तुला कोण म्हटले तर तेच वेडे ठरतील. श्याम, देवाच्या कामाला लाजू नये, काम करावयास माणसाने लाजावे. श्याम, त्या दिवशी चुलीमागचा खोबऱ्याचा तुकडा तू घेऊन खाल्ला. मी बघितले, पण काही बोलले नाही. जाऊ दे, मुलाची जाग, त्यावेळेस तुला लाज नाही वाटली. आता देवाचे काम करावयास तुला लाज वाटते का रे? मग तो भक्तिजय कशाला असतो? मग तो पांडव प्रकट कशाला असतो? तुझा आवडता श्रीकृष्ण घोड्या आपली धर्माकडची उष्टी काढी. काम करावयास, प्रदक्षिणा घालावयास तुला लाज वाटते का? नसला जाणार तर मी जाईल हो, येऊन जाऊन काय होईल? मी भोवळ येऊन पडेल. श्याम, देवाच्या कामाला लाजू नये, पाप करण्याची लाज धर. आई, जाईल हो मी, कोणी असो, कोणी काहीही म्हणो. तुझे काम करून मला तुझा व देवाचा लाडका होऊ दे. आई, तुला माझा राग आला का ग? नाही हो बा, मी तुझ्यावर कशी रागवेल? मला तुझ्यावर रागवता येत नाही हो श्याम. श्याम, ए श्याम, झालं का खेळून? किती खेळतोस बाळा? चल घरी. आला श्याम, खूप खेळास हो. काय तुझे ते खेळ? लंगडी, धावणे, लपंडाव, तुझा आणखी खेळ लक्ष्मीबाई टाक दे, डेरसला मडकी दे, असे नाना खेळ खेळतोस व दमतोस. त्यामुळेच मी तुला दोन्ही वेळेस स्नान घालते. चल बरं श्याम, पाणी टाकून मुळे धुतलंय, तेवढं शेंडीला तेलाची बोट लाव व धुंडीवर येऊन बस. श्याम, शेंडीला तेलाची बोट लावले ना? श्याम,
भिजावायच्या आधी आपण प्रार्थना म्हणतो. हे झाले मनाचे स्नान. शरीर मन स्वच्छ असले की झोप कशी गाढ येते. तुझे अंग सोडून देते, उरलेले पाणी अंगावर घे. सांज झोपले की मला बोलव हं. आई आई अंग पुस माझे, पाणी सारे संपले, खूप थंडी लागते मला. आई लवकर पुस. आले बेशा, किती ओरडतोस? आता देवाला फुले काढून आण. नाही नाही, माझे तळे ओले आहेत, त्यांना माती लागेल. माझे तळे पुस बघू आधी. तळवे रे, ओले असले म्हणून काय झाले? कशाने पुसू ते? तू जेव्हाची या थंडीवर बसत, मी त्याच्यावर पाय ठेवील, पाय टिपून घेईल व उडी मारेल. हट्टी आहेस कशा? अगदी एक एक गोष्ट कुठून शिकून येतोस कोणास ठाऊक. हं, ठेव पाय. आता देवाला फुले काढून आण, तोपर्यंत मी निरंजन पेटवते. आणलीस का श्याम फुले? हे घे निरंजन. बस देवा. श्याम, पायाला घाण लागू नये म्हणून किती जपतोस, तसे मनाला घाण लागू नये म्हणून ही जप. देवाला सांग शुद्ध बुद्धी दे म्हणून. श्याम, मन म्हणाले तर रडतो का कधी? आपले मन निर्मळ नाही म्हणून रडणारा भाग्यवान. विरळा हो, ते थोर अश्रू या जगात दिसत नाही. कपडा नाही, अन्न नाही, परीक्षा नापास झाली, कोणी मेले तर येऊन सारे रडतात. या इतर गोष्टींनी अश्रूंच्या डोळ्यासमोर भरलेलेच असतात. परंतु मी अजून शुद्ध निष्पाप होत नाही म्हणून कोणी कळवतं का? माझे मन अजून या घाणीत बरबटलेले आहेत. असे मनात येऊन किती कान स्वाई पडते. श्याम, मीराबाईने म्हटले आहे, अस्वन जलसिंच प्रेम वेली बोई, अस्वन जलसिंच प्रेम वेली बोई. श्याम, अश्रूंनी तुडुंब भरलेल्या हृदयातच भक्तीच्या कमळाचा जन्म होत असतो. आता डोळे मीट व श्लोक म्हण. नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे, अत्यंत ते साजिरे, माथा सिंदूर पाजरे, बरी बरे दुर्वांकुरांचे तुरे, माझे चित्त विरे मनोरथ पुरे, देखोणी चिंता हरे, गोसावी सुत वासुदेव कविरे, त्या मोरयाला स्मरे.